टेलिफोनच्या घंटीनं सायलीला जाग आली. कसलं तरी भयानक विचित्र स्वप्न ती बघत होती. त्या स्वप्नाने अजूनही तिची छाती धडधडत होती. तिचं मन एकदम कावरं सैरभैर झालं होतं. अंगातला सगळा उत्साहच कोणीतरी शोषून घेतल्यासारखा वाटत होता. ती तशीच पडून फोनकडे बघत राहिली. फोनची घंटी अजूनही वाजतच होती. शेवटी तिने रिसिव्हर उचलला आणि न बोलता पुन्हा क्रेडलवर ठेवून दिला. का कोण जाणे, बोलायची तिची इच्छाच होत नव्हती. ती पुन्हा आपल्या त्या विचित्र स्वप्नाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असताना हॉलमध्ये असलेल्या दुसऱ्या फोनची घंटी वाजायला लागली. यावेळी काकांनी येऊन रिसिव्हर उचलला. काही वेळ स्वतः बोलल्यावर त्यांनी सायलीला हॉलमध्ये बोलवलं. काहीशा अनिच्छेनं उठून सायली हॉलमध्ये आली तसा काकांनी हातातला रिसिव्हर तिच्या पुढे केला. नाही, नको, तुम्हीच बोला ना काका. प्रवीणला तुझ्याशीच बोलायचं आहे, काका गंभीर आवाजात म्हणाले. प्रवीणभाईंचा फोन आहे? सायलीनं काहीसं चकित होत विचारलं. मला कशासाठी फोन केला आहे त्यांनी? सायली स्वतःशी बोलावं तशी म्हणाली. घे आणि स्वतःच ऐक. काकांचा आवाज काहीसा घोगरा झाला होता. घशात आलेला आवंढा आतल्यात गिळावा तसा. सायली एकदम घाबरल्यासारखी झाली. काही वाईट साईट तर घडलं नाही? घाईघाईनं पुढं होत तिने काकांच्या हातातनं रिसिव्हर घेतला, कानाला लावला. हॅलो. हॅलो, सायली का? हो, मी सायली बोलते आहे. कशी आहेस? मी ठीक आहे, तुम्ही? मीही ठीक आहे. प्रवीणभाईंच्या आवाजातही अस्वस्थता होती आणि ती सायलीच्या लक्षात आली. त्यांनी केवळ आपली खुशाली विचारण्यासाठी फोन केलेला नाही हे तिने ओळखलं. काय झालं आहे प्रवीणभाई? तिने काहीशा अधीऱ्या स्वरात विचारलं. एक फार वाईट बातमी आहे सायली. काय? तिची छाती जोरजोरात धडधडायला लागली होती. अगं, आपल्या फॅक्टरीत मोठा स्फोट झाला आणि ज्यावेळी हा स्फोट झाला त्यावेळी समीर तिथेच होता. त्यांना काही ते सायलीच्या तोंडून पुढचे शब्दच बाहेर पडायला तयार नव्हते. नाही, तो ठीक आहे, काळजी करण्यासारखं काही नाही आहे. पण सायलीचा प्रवीणभाईंच्या बोलण्यावर विश्वास बसला नव्हता. प्रवीणभाई, खरं सांगा, त्यांना काही झालेलं नाही ना? काळजीच्या स्वरात तिने विचारलं. तसा तो थोडा जखमी झाला आहे. गंभीर आहे जखम? नाही, पण काय प्रवीणभाई? या अपघातात त्याचा चेहरा भाजला गेला आहे. त्याच्या चेहऱ्याचा अर्धा भाग पूर्णपणे नाही. ती एकदम किंचाळली. समीरचा देखणा चेहरा तिच्या नजरेसमोर तरळला. हे बघ सायली, हिंमत सोडून कसं चालेल? अगं, तूच जर धीर सोडलास तर समीरला धीर देणार कोण? समीर कुठे आहेत? स्वतःला कसंबसं सावरत सायलीने विचारलं. त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं आहे. कधी? अगं, आत्ता, एवढ्यात. काही म्हणाले का ते? नाही. काहीच नाही म्हणाले? मग प्रवीणभाई क्षणभर अडखळले आणि मग म्हणाले, तुला त्याच्याजवळ येऊ देऊ नाही आहे एवढंच म्हणाला. पण का? त्याच्या भाजलेल्या चेहऱ्याकडे तुला बघवणार नाही अशी भीती वाटते आहे त्याला. नाही, मला ते काही माहिती नाही. मला त्यांना बघायचं आहे, मला त्यांना भेटायचं आहे. अगं, पण तो एवढ्या तुला भेटू इच्छित नाही ना. मला ते काही माहीत नाही. हे बघ सायली, तू थोडं धीरानं घे. ह्या अवस्थेत आपल्याला त्याच्या मनाविरुद्ध नाही वागता येणार. हे बघ, मी आत्ता हॉस्पिटलमध्ये चाललो आहे. तिथून कदाचित त्याला एखाद्या प्रायव्हेट नर्सिंग होममध्ये घेऊन जायला लागेल. पण ह्या अवस्थेत मी असायला पाहिजे त्यांच्याजवळ. सायली अजूनही आपला हट्ट सोडायला तयार नव्हती. हे बघ सायली, तुझं त्याचं ऐकलं नाहीस तर तो नाराज होईल, कदाचित संतापेल सुद्धा. आणि ह्या अवस्थेत त्याला चिडायला लावणं योग्य होणार नाही ना. तेव्हा प्लीज. प्रवीणभाईंच्या ह्या बोलण्याचा मात्र सायलीवर परिणाम झाला. तिने स्वतःच्या मनाला आवर घातला. हा स्फोट झाला कसा पण? स्वतःला सावरल्यावर सायलीने विचारलं. अगं, त्याचाच तर शोध घ्यायचा आहे मला. मला सांगाल स्फोटाचं कारण समजल्यानंतर? जर समीरने परवानगी दिली तर. त्यांच्या परवानगीशिवाय काहीच होऊ शकत नाही का? नाही होऊ शकत.
निदान नर्सिंग होममध्ये त्यांना दाखल केल्यावर तरी मला कळवणार का नाही? हे प्रॉमिस मी करू शकतो तुला. ठीक आहे, मी तुमच्या फोनची वाट बघीन. असं म्हणत तिने रिसिव्हर क्रेडलवर ठेवला आणि मग ती काकांशी वाद घालायला लागली. समीर मला भेटायचं नाही म्हणतात. ऐकलं मी ते. मग मी विचारलं का ते मला भेटायला तयार नाही आहे. अगं ते मी कसं काय सांगणार? त्याच्या मनात काय आहे ते त्याचं त्याला माहिती ना. पण शेवटी काही झालं काका तरी मी त्यांची पत्नी आहे, तेवढा अधिकार मला आहे ना. तू माझ्याशी काय भांडत बसली आहे? जाऊन त्याला विचार ना. मग तेच ना, यायला मनाई केली ना त्यांनी. आणि बोलता बोलता सायली हुंदके द्यायला लागली. घाबरू नकोस पोरी तू. समीर मोठा हिंमतवान माणूस आहे, त्याला काहीही होणार नाही आहे. काका तिला धीर द्यायला लागले. पण तिचं मन ते मानायला तयार होत नव्हतं. समीरच्या काळजीबरोबर तिच्या डोक्यात त्या स्फोटाचे विचार घोळत होते. कसा झाला असेल हा स्फोट? ही करामत कोणाची होती? कुणाचा हात असावा त्या स्फोटात? समीरच्या मृत्यूनं कुणाला आणि काय फायदा होऊ शकतो? अचानक सायलीचं शरीर एकदम ताठ झालं. हा प्रश्न डोक्यात येतात त्याचं उत्तरही चटकन तिच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं की रोहनशिवाय यामागे दुसरा कोण असू शकतो? पण समीरच्या मृत्यूनं त्याला काय फायदा होणार होता? कदाचित समीरचा बदला घेण्याच्या हेतूनं त्यानं हे केलं होतं, पण बदला घ्यायचा तरी काय अधिकार होता त्याला? आपल्या पायावर कुऱ्हाड आपणच मारून घेतली होती ना त्याने. आपल्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं बघून कुठला भाऊ गप्प बसेल? रोहननी ते मान्य करायला हवं होतं. पण मग त्याच्यासाठी त्यांनी एकदम समीरच्या जीवावर उठायचं? या स्फोटात कुणाचा हात असेल काका? सायलीनं काका समोर येताच त्यांना मनातला प्रश्न विचारला. आता ते आपण लगेच कसं काय सांगणार ना. पोलीस आले असतील ना तिथे? हो, पोलीस शोध घेत आहेत. लवकर गुन्हेगार पकडला जाईल ही त्यांना खात्री आहे. समीरबद्दल काही समजलं? अगं फोनच्या जवळ तूच बसली आहेस. अजूनपर्यंत फोन नाहीच आला. येईल. समीर बरा होईल ना काका? अगं होईल म्हणजे काय, होणारच. खरं तर काकाही मनातनं कमालीचे अस्वस्थ झाले होते आणि तिच्यापेक्षा जास्त स्वतःला धीर देण्याचा प्रयत्न करत होते. काका मला फार भीती वाटते हो. अगं वेडी आहेस का? धीर सोडून कसं चालेल सायली? काका बोलत असताना फोनची घंटा वाजली. काही क्षण सायली भेदरलेल्या नजरेनं फक्त फोनकडे बघत राहिली आणि नंतर धीर करून तिने रिसिव्हर उचलला. पलीकडनं आवाज आला. सायली, मी प्रवीण बोलतोय. सगळं काही ठीक आहे. डॉक्टरांनी समीरचं चेकअप करून लगेच त्याच्यावर उपचार सुरू केलेले आहेत. सायलीने नकळत सुटकेचा एक निश्वास सोडला. मनावरचं प्रचंड दडपण बाजूला झाल्यासारखं तिला हलकं हलकं वाटलं आणि आपलं ताठ झालेलं शरीर प्रथमच तिने खुर्चीत सैल सोडलं. समीरला झालेल्या या अपघातानं सगळ्यांनाच अगदी मुळापासून हादरवून सोडलं होतं. सायलीला तर आता पूर्ण खात्री पटली होती की आपल्या नशिबातच सुख नाही आहे. नियती अगदी ठरवून तिच्यावर एकामागून एक दुःखाचे प्रहार करत होती. अशा परिस्थितीत तिला एकच दिलासा होता, तो म्हणजे काकांचा. ते अगदी ठामपणे तिच्या मागे उभे राहिले होते. स्वतःच्या मनातली काळजी चिंता बाजूला ठेवून काका तिला धीर देत होते, तिला जपत होते, तिच्या दुःखावर हळुवारपणे फुंकर घालायचा प्रयत्न करत होते. केवळ काकांमुळे सायली स्वतःला सावरू शकली होती. काका नसते तर आपलं काय झालं असतं ही कल्पना तिला करवतच नव्हती. प्रवीणभाईंचा फोन आल्यानंतर काकांनी समीरला ठेवलेल्या नर्सिंग होमचा फोन नंबर डिरेक्टरीमधनं शोधून काढला आणि नंबर फिरवला. नर्सिंग होमचा नंबर मिळाला आहे बरं का सायली. तिथल्या मुख्य डॉक्टरांचं नाव काय आहे काका? डॉक्टर खुराना. पलीकडनं फोन उचलला जाताच काकांनी रिसिव्हर सायलीच्या हातात दिला. हॅलो, नानक नर्सिंग होम. पलीकडनं रिसेप्शनिस्टचा आवाज आला. हां हॅलो, मला डॉक्टर खुरानांशी बोलायचं आहे. प्लीज होल्ड ऑन. आणि मग 2-3 मिनिटातच डॉक्टर खुरानांचा आवाज सायलीच्या कानात शिरला. हॅलो, डॉक्टर खुराना हिअर. नमस्कार डॉक्टर, मी आपले पेशंट मिस्टर समीर सोहनींची पत्नी बोलते आहे. हां बोला बोला मिसेस सोहनी. माझे पती आता कसे आहेत डॉक्टर? ठीक आहेत. त्यांच्या जखमा फारशा गंभीर तर नाही आहेत ना? नो नो नॉट ॲट ऑल. बाकी त्यांना काही झालेलं नाही आहे, फक्त चेहऱ्याचा डावा भाग भाजला गेला आहे. कदाचित सर्जरी करावी लागेल, पण यू डोंट वरी, आम्ही त्यांची व्यवस्थित काळजी घेतो आहे. त्यांना
त्यांना खूप वेदना होत आहेत का डॉक्टर? आम्ही त्यांना आताच झोपेचं इंजेक्शन दिलं आहे. ह्या क्षणी ते अगदी शांत झोपले आहेत. डॉक्टर डॉक्टर ते बरे होतील ना हो? अगदी पूर्णपणे. तुम्ही त्यांची अजिबात काळजी करू नका. डॉक्टर मी मी त्यांना कधी भेटू शकेन? मिसेस सायलीचं नाव ना तुमचं? हो डॉक्टर. तर सायली, तसं मिस्टर समीर तुला एवढ्यात भेटू इच्छित नाहीत, तशा सूचना त्यांनी आम्हाला दिलेल्या आहेत. त्यामागचं कारण काय असावं मला माहिती नाही. कदाचित आपला भाजलेला चेहरा तू पाहू नयेस असं त्यांना वाटत असावं, पण पर्सनली मला असं वाटतं आहे की तू त्यांच्या जवळ असायला हवीस, कारण ते फार बेचैन आहेत, अस्वस्थ आहेत. अशावेळी तू जाऊन त्यांना धीर द्यायला हवा आहेस, त्यांची हिंमत वाढवायला हवी आहेस. सुरुवातीला अशा गोष्टी फेस करणं फार महत्त्वाचं असतं. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. तुम्ही दिलेल्या सल्ल्यामुळे माझ्या मनातली द्विधा अवस्था संपायला मदतच झाली आहे. असं म्हणत सायलीने रिसिव्हर खाली ठेवला. तू जाणार आहेस सायली? तिचं बोलणं ऐकत बाजूला उभ्या असलेल्या काकांनी तिला विचारलं. हो काका. कधी? उद्या सकाळी. तुम्ही माझ्याबरोबर याल ना काका? अर्थात. पण हा निर्णय तू विचारपूर्वक घेतला आहेस ना? हो. समीर काहीही म्हणो, त्यांना बघायला जाणं माझं कर्तव्य आहे काका. सायली शांत स्वरात म्हणाली. सायलीकडे बघताना काकांच्या मनात आलं, समीरच्या अशा अवस्थेत विशेषतः त्याने निक्षून सांगितलेलं असताना सायलीचं त्याला भेटायला जाणं योग्य आहे का? त्यातून काही विपरीत घडणार नाही ना? पण सायलीची तडफड त्यांना कळत होती, तिचं दुःख त्यांना समजत होतं, म्हणूनच तिला अडवणं त्यांना शक्य नव्हतं आणि तसं करणं त्यांना योग्य वाटत नव्हतं. शेवटी जे काय होईल ते होईल असं मनाशी म्हणत त्यांनी सायलीबरोबर जायचा निर्णय घेतला. सकाळी लवकर उठून सायली तयार झाली. आज अजिबात आडेवेडे न घेता तिने काकांनी समोर आणून ठेवलेला नाश्ता केला, काकांना करायला लावला आणि मग काकांना घेऊन ती नर्सिंग होमकडे निघाली. कारच्या व्ह्यू मिररमध्ये तिने आपलं प्रतिबिंब बघितलं. तिचा चेहरा अतिशय शांत, सहज दिसत होता. त्यावर कसलंही दडपण, कसलंही भीतीचे भाव दिसत नव्हते. समीरच्या समोर गेल्यानंतरही आपला चेहरा असा शांत, संयमी आणि सहज राहावा अशी तिने मनातल्या मनात प्रार्थना केली. आपल्या जाण्याची प्रतिक्रिया समीरवर काय होईल? तो आपल्यावर आणखी नाराज होईल का आपण आलो म्हणून त्याला मनातनं आनंद होईल? तो आपल्यापाशी नीट बोलेल का आपल्याला बघता चेहरा दुसरीकडे वळवेल? संपूर्ण रस्ताभर सायलीच्या मनात हे आणि असलेच विचार येत होते. काका मात्र गप्प होते. कदाचित ते सुद्धा ह्याच विचाराने बेचैन आणि अस्वस्थ असावेत. थोड्याच वेळात ते नर्सिंग होमच्या इमारतीजवळ पोहोचले. नर्सिंग होमची ती इमारत 3 मजली होती. सायली आणि काका इमारतीत शिरले. सगळीकडे पांढऱ्या शुभ्र वेशातल्या डॉक्टर्स, नर्सेसचा वावर होता. पेशंटचे नातलं गंभीर चेहऱ्यानं येत जात होते. त्या वातावरणाचा नाही म्हटलं तरी सायलीवर थोडाफार परिणाम झाला होता. ज्या ठिकाणी आपण आलो त्या ठिकाणी जीवन आणि मृत्यू खांद्याला खांदा लावून चालत असतात, हा विचार मनात येताच नकळत तिचं सगळं शरीर थरथरलं. सायलीने रिसेप्शनिस्टकडे डॉक्टर खुरानांची चौकशी केली. डॉक्टर खुराना राऊंडवर गेल्यामुळे रिसेप्शनिस्टनं तिला थांबायला सांगितलं. सायली आणि काका तिथेच रिसेप्शनवर थांबले. थोड्या वेळानं डॉक्टर खुराना आले आणि सायलीला घेऊन आपल्या केबिनमध्ये गेले. काका मात्र तिथेच रिसेप्शनवर थांबले. तू सायली सोहोनी नाही का? हो. मी डॉक्टर खुराना. नमस्ते. सायलीनं दोन्ही हात जोडून त्यांना अभिवादन केलं. बरं झालं तू आलीस ते. काय झालं डॉक्टर? नाही, घाबरण्यासारखं काही नाही आहे. समीर थोडासा अस्वस्थ आहे, थोडा उदास आहे, पण आता तू आल्यामुळे कदाचित त्याची उदासीनता दूर होईल. ठीक आहे डॉक्टर. पण एक गोष्ट मला तुला सांगायची आहे. डॉक्टर काहीशा गंभीर चेहऱ्यानं म्हणाले. समीर आता तसा नाही आहे जसा तो पहिला होता. म्हणजे? सायलीनं काहीसं गोंधळून डॉक्टरांकडे बघितलं. म्हणजे समीरचा अर्धा चेहरा भाजल्यामुळे तो काहीसा विद्रूप. डॉक्टर, तुम्हाला वाटतंय त्यामुळे समीरकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलेल? डॉक्टरांचं बोलणं अर्ध्यावर तोडत सायलीनं उलटं त्यांना विचारलं. नाही पडणार? अजिबात नाही.
मला हेच तुझ्या तोंडून ऐकायचं होतं. आता आनंदानं तू त्याला भेटू शकतेस. समीरला आणखीन किती दिवस इथे राहावं लागेल डॉक्टर? तसं निश्चित असं नाही सांगता येणार, पण महिना 1.5 महिना तरी लागेल. आणि सर्जरीबद्दल काहीतरी तुम्ही म्हणत होतात. हो, प्लास्टिक सर्जरी. ती आवश्यकच आहे? आवश्यक अशी नाही, पण आपल्यात काहीतरी व्यंग निर्माण झालं आहे असा जर पेशंटमध्ये न्यूनगंड निर्माण झाला असेल आणि त्यामुळे त्याचा आत्मविश्वास जर कमी होणार असेल तर आम्ही तसा सल्ला पेशंटला आणि त्याच्या नातेवाईकांना देतो. प्लास्टिक सर्जरी करायची की नाही हे अर्थात त्यांनी ठरवायचं आहे. थँक्यू डॉक्टर. मी त्यांना आता भेटू शकते? हो यस. तू येणार आहेस हे त्याला माहिती आहे? नाही. ठीक आहे, चल. डॉक्टर खुराना आणि सायली केबिनमधनं बाहेर पडले. काका जाणीवपूर्वक रिसेप्शनवरच थांबून राहिले. सायली आणि समीरला एकांतात बोलता यावं या उद्देशाने. डॉक्टर खुराना सायलीला घेऊन 3ऱ्या मजल्यावर आले. त्याच मजल्यावर असलेल्या स्पेशल रूममध्ये समीरला ठेवण्यात आलं होतं. काही वेळात आता आपण समीरच्या समोर असणार या कल्पनेनं अचानक सायलीच्या मनावर दडपण आलं होतं. तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं आणि समीरची प्रतिक्रिया काय होईल या भीतीनं ती मनोमन काहीशी घाबरली होती. समोरच्या खोलीत शिरण्यापूर्वी डॉक्टर खुराना सायलीला घेऊन नर्सच्या केबिनमध्ये शिरले. गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड मॉर्निंग सिस्टर. या मिसेस सायली सोहनी. नमस्ते सिस्टर. सिस्टर, मी पेशंटला भेटू शकते? सॉरी मिसेस सोहनी, तुम्हाला नाही त्यांना भेटता येणार. का? डॉक्टर खुरानाही प्रश्नार्थक नजरेनं नर्सकडे बघायला लागले. कारण यावेळी त्यांच्या खोलीत दुसरं कोणीतरी आहे. कोण आहे? सौदामिनी, मिस्टर सोहनींची बहीण. सौदामिनी? पण त्या तर... हो, आपल्या भावाच्या अपघाताची बातमी समजल्यावर आज सकाळी त्या नागपूरहून आल्या. त्यांनीच मला हे सांगितलं. शेवटी संन्यास घेतला असला तरी नात्याचे बंध कोणाला सुटत नाहीत ना, हे खरं आहे. नर्स खूप समजूतदार दिसत होती. ती मिस्टर सोहनींची बहीण आहे हे समजल्यावर आम्हाला त्यांना परवानगी देणं भाग होतं, कारण तुमच्याशिवाय तुमच्या पतीच्या त्याच एकमेव नातेवाईक आहेत, हो ना? सायली काही न बोलता ऐकत होती. सौदामिनीच्या या अचानक आगमनानं ती एकदम बावचळून गेली होती. सौदामिनीने संन्यास घेतलाय या व्यतिरिक्त सायलीला तिच्याबद्दल काही माहीत नव्हती. कुणी तिला त्याबद्दल काही सांगितलं नव्हतं. सौदामिनी नागपूरला असते हे सुद्धा तिला आत्ता नर्सच्या तोंडून समजलं होतं. सायली पार गोंधळून गेली होती. आपण आता काय करायचं? थांबायचं का जायचं? या विचारात असताना डॉक्टर खुराना तिला म्हणाले, सायली, मला वाटतं सौदामिनी देवींच्या उपस्थितीत तू समीरची भेट घ्यावीस. तुम्हा दोघांच्या दृष्टीनं ते योग्य होणार आहे. समीरच्या मनात तुझ्याविषयी काही गैरसमज निर्माण झाला असेल तर सौदामिनी देवी कदाचित तो दूर करू शकतील. मलाही तसंच वाटते डॉक्टर. मग ठीक आहे, मी चलतो. डॉक्टर खुराना निघून गेले. आता स्वतः डॉक्टर खुरानांनी परवानगी दिली म्हटल्यावर सायलीला अडवण्याचं नर्सला काही कारण नव्हतं. तिने सायलीला समीरच्या रूमजवळ आणून सोडलं. सायली क्षणभर तशीच खोलीच्या बंद दाराजवळ उभी राहिली. तिची अवस्था मोठी विचित्र झाली होती. छातीवरचं दडपण आणखीनच वाढलं होतं. क्षणभर तर असंच वळून निघून जावं असं तिच्या मनात आलं, पण आज न उद्या या प्रसंगाला आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे हेही तिला कळत होतं. शेवटी सगळा धीर एकवटून दार ढकलून ती आत शिरली. दाराचा आवाज होताच एकाच वेळी समीर आणि सौदामिनीनं मान वळवून दाराकडे बघितलं. दारातून आत येऊन उभ्या राहिलेल्या सायलीकडे बघताच समीरच्या चेहऱ्यावरच्या नसा ताठरल्यासारख्या झाल्या, कपाळावर राठ्या उमटल्या. त्याच्या चेहऱ्यावर केलेल्या ड्रेसिंगमधून सुद्धा सायलीला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तीव्रतेनं जाणवले. सौदामिनी मात्र अतिशय शांत नजरेनं सायलीकडे बघत होती. सायली आज पहिल्यांदा सौदामिनीला बघत होती. फोटोतल्यापेक्षाही ती जास्त सुंदर आहे हे सायलीला मान्य करावंच लागलं. पण आता तिच्या त्या सौंदर्याला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली होती. तिच्या अंगावरची ती पांढरी शुभ्र साडी, मोकळे सोडलेले काळेभोर केस, चेहऱ्यावरचे ते शांत भाव, असं वाटत होतं एखादी शापित देवता समोर अवतरली आहे. तू सायली ना? सौदामिनीने सौम्य स्वरात विचारलं. सायलीने होकारार्थी मान डोलावली.
सौदामिनीविषयी तिच्या मनात असलेली अनामिक भीती सौदामिनीला बघताच नाहीशी झाली होती आणि त्याची जागा आदरानं घेतली होती. त्याच आदराने आणि एका उत्स्फूर्त प्रेरणेने ती पुढे झाली आणि खाली वाकून तिने सौदामिनीच्या पायांना स्पर्श केला, नमस्कार केला. अगं हे काय करतीयस? मी समीरपेक्षा लहान आहे. हा नमस्कार मी नात्याला नाही तर तुमच्यातल्या देवतेला केला आहे, सायली म्हणाली आणि सौदामिनीच्या चेहऱ्यावर कौतुकाचे भाव उमटले. सायलीच्या खांद्यावर हलकेच थोपटून ती उठून उभी राहिली. समीर, मी आता घरी जाते, नंतर पुन्हा येईन मी, सौदामिनी म्हणाली. खोलीतनं बाहेरही पडली. सौदामिनीबरोबर आपणही बाहेर पडावं असं सायलीच्या मनात आलं, पण मग काकांसारखं सौदामिनीने जाणीवपूर्वक आपल्याला समीरबरोबर एकटं सोडलंय हे तिच्या लक्षात आलं. ती तशीच उभी राहिली. तू इथे का आली? मी तुला इथे येऊ नको असं सांगितलं होतं. का? पतीला पाहायला यायचा पत्नीला काही हक्क नाही आहे, पण पतीच्या सांगण्याप्रमाणे वागणं हा सुद्धा पत्नीचा धर्म आहे. चला, म्हणजे निदान तुम्ही मला आपली पत्नी तरी मानताय, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून. समीर, तुम्ही माझ्याशी असं का वागताय? कुठल्या अपराधाची शिक्षा मला देताय? माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे त्या अपराधाची, पण त्याला मी कारणीभूत आहे का? एका अर्थी तूच. तुझ्यासाठी रोहनने माझ्या बहिणीशी प्रेमाचं नाटक केलं आणि तिच्याशी लग्न करायला नकार दिला. पण मग त्यासाठी तुम्ही सर्वस्वी मला जबाबदार कसं धरताय? मला तर त्यातलं काही माहीत नव्हतं. माहीत होऊन तरी तू काय केलं असतंस? मी आलेच नसते ना इथे मुंबईला. त्याने काय फरक पडला असता? तू इथे आली नसतीस तर तो मुंबई सोडून तिकडे आला असता. समीर, तुम्हालाही कळतंय तुमच्या या बोलण्यात काही अर्थ नाही आहे. केवळ चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार आहे. तुमच्या मनात माझ्याबद्दल एकच आढी आहे. कधी काळी रोहन माझ्याशी जोडला गेला होता, मी त्याच्याशी लग्न करायला तयार झाले होते, या एकमेव कारणावरनं तुम्ही माझी मानसिक घुसमट करायला बघताय आणि त्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक माझ्यात आणि तुमच्यात अंतर ठेवून वागायचा प्रयत्न करताय. पण मला माहिती आहे मनातनं तुम्ही सुद्धा माझ्यात गुंतलेले आहात. तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि ते माझ्यासमोर उघड होऊ नये म्हणून तुम्ही माझ्याशी कठोर वागायचं नाटक करताय. अच्छा, आणि हे अनुमान कशावरनं काढलं तू? आपलं लग्न झालं त्या दिवशी दिवसभर तुम्ही माझ्याशी तुटक वागला होतात, माझ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होतात, पण रात्री मात्र तुम्ही ज्या प्रेमाने मला जवळ घेतलं होतं त्यावरून ते स्पष्ट झालं होतं. बोलताना त्या आठवणीनं नकळत सायलीच्या कानाच्या पाळ्या लाल झाल्या. संकोचानं तिने मान खाली घातली, पण तिच्या बोलण्याचा समीरवर काहीही परिणाम झाला नाही. तो विलक्षण निर्विकार स्वरात म्हणाला, त्यावेळची गोष्ट वेगळी होती. ती कशी? तेव्हा मला तुझी गरज होती आणि आत्ता नाही आहे. त्या दृष्टीनं नाही आहे, त्याने अपमानजनक पद्धतीनं उत्तर दिलं. काही वेळ सायली एकटक नजरेनं त्याच्याकडे बघत राहिली. समीर एवढा बदलू शकतो यावर तिचा विश्वास बसत नव्हता, पण विश्वास ठेवणं भाग होतं. त्याच्या चेहऱ्यावरच्या रेषेत त्याच्या डोळ्यातनं क्रूरपणाचे भाव स्पष्ट दिसत होते. त्यात तिच्याबद्दलचं प्रेम, माया, ओलावा सगळं काही पुसलं गेलं होतं. सायलीला आता आणखीन तिथे थांबवेना. घशात दाटून आलेला हुंदका आतला आत दाबण्याचा प्रयत्न करत ती वळली, धावत धावत खोलीतनं बाहेर पडली. कॉरिडॉरमधल्या येणाऱ्या जाणाऱ्या नर्सेस, वॉर्डबॉय या सगळ्याच्या गर्दीतनं वाट काढत ती लिफ्टच्या दिशेनं गेली. आपल्या नावानं मारलेली एक हाक तिने ऐकली, पण ती थांबली नाही. लिफ्टमध्ये शिरण्यापूर्वी नकळत तिने वळून बघितलं. समीर आपल्या खोलीच्या दरवाजात उभा राहून तिच्याकडे बघत होता. ती लिफ्टमध्ये शिरली आणि बंद होणाऱ्या दरवाजानं समीरची दिसणारी झलकही पुसून टाकली होती. खाली येऊन तिने बघितलं, काका आणि कार दोन्हीही दिसत नव्हते. बहुतेक सौदामिनीला घेऊन काका गेले असावेत. नर्सिंग होमच्या समोर असलेल्या स्टँडवरनं तिने टॅक्सी केली. टॅक्सीत बसेपर्यंत तिने स्वतःला कसंबसं सावरलं होतं, पण टॅक्सी चालू होताच तिने आपल्या अश्रूंना मुक्त वाट करून दिली. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता दीपक रेगे कथाकथन चॅनलवर सुरेश वैद्य लिखित सायली ही कादंबरी. आज ऐकलात तुम्ही श्रोते हो या कादंबरीचा 11वा भाग, या कादंबरीचा 12वा भाग अर्थात शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.